myself, Maharudra Rak, lecturer at Vishwesvaraya Polytechnic, Almala. Today we are going to discuss integration by partial fraction. In last two videos, we have completed case 1 and case 2. Today, we are going to discuss about case 3, means integration of partial fraction, integration by partial fraction, in that if denominator contains quadratic irreducible factors. आता quadratic irreducible equations कशाला म्हणायचं आणि quadratic reducible equation कशाला म्हणायचं. Now what is the quadratic equation? That is ax square plus bx plus equal to 0. This is quadratic equation. आता या इक्वेशन मधून जर मी बी स्क्वेअर मायनस 4ac 4 इंटू ac बी स्क्वेअर मायनस 4ac जर काढलं, इफ इट इज ग्रेटर दॅन 0 अँड बी स्क्वेअर मायनस 4ac इफ इट इज लेस दॅन 0. जर बी स्क्वेअर मायनस 4ac जर हे ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक रेड्युसेबल इक्वेशन. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac हे जर लेस दॅन 0 आलं मीन्स निगेटिव्ह आलं तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इररेड्युसेबल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर मायनस 8x plus 6 it is equal to 0, or instead of this we can take x square minus 4 it is equal to 0. आता या ठिकाणी जर मी b स्क्वेअर मायनस 4ac जर काढलं तर x स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस bx, या ठिकाणी x नाही तर त्याला घ्या 0x मायनस 4 एक्स स्क्वेअर नंतर एक्स नंतर नंबर. हे झालं 1, तर ए झालं 1, बी झालं 0 आणि सी झालं मायनस 4. बी स्क्वेअर, सो बी इज 0, सो 0 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इज 1, C is minus 4. ह्याचा आन्सर मला भेटतंय प्लस 16, विच इज ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह आलं ग्रेटर दॅन 0, निगेटिव्ह आलं लेस दॅन 0. तर याचे फॅक्टर्स मला पडतेत, ह्याचे फॅक्टर्स ऍक्च्युली रिअल भेटतेत. आता दुसरे एक इक्वेशन घ्या तुम्ही. सपोज एक्स स्क्वेअर प्लस 2 इट इज इक्वल टू 0. पॉवर 2 आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर एक्स स्क्वेअर प्लस 0x प्लस 2 हा झाला त्याचा स्टँडर्ड फॉर्म. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. ए झालं 1, बी झालं 0, सी झालं 4. इथून जर मी बी स्क्वेअर मायनस 4ac काढलं, बी स्क्वेअर मीन्स बी इज हिअर 0 मायनस 4 इंटू ए इंटू सी, सो ए इज 1, सी इज 2, 0 मायनस 8 मायनस 8. हे निगेटिव्ह भेटायला लागले मीन्स लेस दॅन 0 आहे. मग एक्स स्क्वेअर प्लस 4 इथून जर मी बी स्क्वेअर मायनस 4ac काढलं, ते जर मायनस आलं तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इररेड्युसेबल इक्वेशन्स. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac हे जर ग्रेटर दॅन 0 आलं तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक रेड्युसेबल. रेड्युसेबल आणि इररेड्युसेबल म्हणजे नेमकं काय? जर फॅक्टर्स पडले तर रेड्युसेबल आणि फॅक्टर्स नाही पडले तर दॅट इज इररेड्युसेबल. मग एक्स स्क्वेअर प्लस 2 हे मायनस 8 यायला लागले, ऍक्च्युअली ते असं आहे मायनस 8. हे रूटच्या मध्ये जर अजून समजण्यासाठी मी घेतो रूट 4. आता रूट 4 हे मला माहित आहे एकतर ते येणार आहे प्लस और मायनस 2 किंवा 2 घ्या. पण हे जर रूट मायनस 4 असेल, जर रूटच्या मध्ये जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर मला त्याचं स्क्वेअर रूट घेता येत आहे.
आणि रूटच्या मध्ये जर निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचं मला स्क्वेअर रूट घेता येत नाही. ऍक्च्युली ते इमॅजिनरी मध्ये जात आहे. 2i प्लस और मायनस 2i, आयचा मिनिंग आहे इमॅजिनरी. प्लस 4चं मला स्क्वेअर रूट घेता येत आहे, पण मायनस नंबरचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर ते इमॅजिनरी मध्ये जात आहे. जर इमॅजिनरी मध्ये गेलं तर क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल. आता ह्याचं पार्शियल फ्रॅक्शन ह्याला सॉल्व्ह कसं करायचं आणि त्यानंतर ह्याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं. नाउ लेट्स टेक एक्झाम्पल. 1 divided by x minus 1 x square plus 4 dx. अगोदर याला पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करा. 1 divided by x minus 1 x square plus 4. आता x minus 1 इथं x चा पॉवर 1 आहे, याचा अर्थ हा फॅक्टर मला गिव्हन आहे. एक्स स्क्वेअर प्लस 4, एक्स चा पॉवर इथं 2 आहे, एडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी आहे, याचे मला फॅक्टर पाडायला पाहिजे होते. पण इथून जर मी बी स्क्वेअर मायनस 4ac जर काढलं तर ते मायनस येत आहे. मायनस आलं की त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. बी स्क्वेअर मायनस 4ac हे जर निगेटिव्ह येत असेल तर त्याचे फॅक्टर्स पडणार नाहीत. मग हा फॅक्टर झाला क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल फॅक्टर. कोणता? एक्स स्क्वेअर प्लस 4 हा तर मला फॅक्टर गिव्हन आहे. सो याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं घ्यायचं. हा तर नॉर्मल फॅक्टर आहे, सो ए त्याखाली एक्स मायनस 1 प्लस. आता हा जो फॅक्टर आहे हा क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल फॅक्टर आहे. मग क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल साठी पार्शियल फ्रॅक्शन कसं घ्यायचं तर ते घ्यायचं bx प्लस सी डिवायडेड बाय दॅट फॅक्टर. इथं आहे x square plus 4. Now let's consider another. Suppose x divided by x square plus 1 x minus 2. आता हा क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल फॅक्टर आहे. इथं x चा पॉवर 1 आहे, हा फॅक्टर मला गिव्हन आहे. इथं x चा पॉवर 2 आलाय, एडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी आहे, याचे फॅक्टर्स गिव्हन नाहीत आणि याचे फॅक्टर्स पडत पण नाहीत, ते आय मध्ये जातात. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इथून मायनस निगेटिव्ह येणार आहे. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल फॅक्टर नंतर आला होता, म्हणून नंतर मी अप्लाय केलं होतं bx प्लस सी. आता या ठिकाणी हा अगोदर यायला लागलाय. एक तर ऍज इट इज ह्याचं पार्शियल फ्रॅक्शन घ्या. आता इथं कसं येईल, हा फॅक्टर अगोदर आलाय, मग क्वाड्रॅटिक इररिड्युसिबलचा फॉर्म्युला होता bx प्लस सी. आता इथं अगोदर यायला लागलाय तर ते येईल ax प्लस बी डिवायडेड बाय दॅट फॅक्टर प्लस सी एक्स मायनस 2. हा अगोदर आला होता. किंवा किंवा ह्याच्यानंतर सगळ्या एक्झाम्पलचे कॅल्क्युलेशन आपल्याला सारखे हवेत, म्हणून काय करा, जर क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल जर फॅक्टर आला तर त्याला नंतर लिहा. म्हणजे x डिवायडेड बाय x मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू ए त्याखाली हा नॉर्मल फॅक्टर, हा क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल आहे, bx प्लस सी डिवायडेड बाय दॅट फॅक्टर. रिअरेंज करा आणि त्याच्यानंतर त्याला सॉल्व्ह करा. सगळे कॅल्क्युलेशन सेम येण्यासाठी जो क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल आहे त्याला नंतर लिहा आणि जो क्वाड्रॅटिक रिड्युसिबल म्हणजे जो फॅक्टर गिव्हन आहे त्याला अगोदर लिहा. नंतर सगळे कॅल्क्युलेशन सारखे येतील. नाउ दिस इज इक्वेशन नंबर 1. परत ह्याला इथून आपल्याला काढायचंय पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काढायचंय काहीतरी, इथं काढायचंय ए बी आणि सी. त्यासाठी 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 4 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करा. सो ए इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस, आता हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये जाणार आहे, दोन्ही ब्रॅकेट मध्ये लिहा. सो bx प्लस सी
एक्स मायनस 1 डिवाइडेड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 4 क्रॉस मल्टिप्लाय केलाय. हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये आहेत. इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणून दोन्ही ठिकाणी ब्रॅकेट. हा कॉमन डिनोमिनेटर या ठिकाणी कॅन्सल करा. इथे राहणार आहे 1 इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस बी एक्स प्लस सी इंटू एक्स मायनस 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इथून मला फाइंड करायचंय ए बी आणि सी. आता इकडे बघा, मला ए ला जर फाइंड करायचं असेल तर बी आणि सी हे दोन्ही 0 झाले पाहिजेत. तर बी आणि सी ह्या दोघांच्या मल्टिप्लाय मध्ये हा ब्रॅकेट आहे. मग हा ब्रॅकेट जर मी 0 केला तर 0 इंटू दिस हे सगळंच 0 होऊन जाणार आहे. मला भेटणार आहे हा ब्रॅकेट कधी 0 होऊन जाणार आहे जर मी एक्स इक्वल टू जर प्लस 1 पुट केलं तर 1 मायनस 1 हे 0 होऊन जाणार आहे. 0 इंटू दिस हे सगळं 0 होऊन जाणार आहे. राहणार आहे फक्त ए. मग एक्स इक्वल टू 1 पुट करा. मी इथं बाजूला लिहितो एक्स इक्वल टू 1. ते का लिहिलंय ते नंतर सांगतो मी. सो टू फाइंड ए पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं लिहा 1. सो इथं फक्त 1 आहे, या साईडला एक्स नाही, 1 ऍज इट इज. ए 1 स्क्वेअर प्लस 4 एक्सचा 1 आहे. सो 1 स्क्वेअर प्लस 4 1 इक्वल टू ए 1 स्क्वेअर प्लस 4 1 स्क्वेअर 1 प्लस 4 दॅट इज 5. 5 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे आलं तर डिवाइड होणार आहे. सो 1/5 इज इक्वल टू ए. तर ए किती भेटलं मला, तर ए भेटलं 1/5. आता ही जी केस 3 आहे हे सगळे कॅल्क्युलेशन सारखे राहणार आहेत. सुरुवातीला मला ए भेटणार आहे, ए भेटलं. आता बी आणि सी कसे फाइंड करायचे, तर याच्या नंतर मला भेटणार आहे सी आणि सगळ्यात शेवटी भेटणार आहे बी. ए भेटलं. आता सी ला कसं फाइंड करायचं, प्रत्येक वेळेस सी फाइंड करण्यासाठी केस 3 मध्ये सी फाइंड करण्यासाठी एक्स इक्वल टू 0 पुट करा. 0 का पुट करा सांगतो मी. ए माझ्याकडे आहे, मग सी फाइंड करण्यासाठी आलेली ए ची व्हॅल्यू पुट करा आणि एक्स इक्वल टू 0 पुट करा. तिथून भेटतंय मला सी. एक्स इक्वल टू जर मला 0 पुट केलं तर हा बी चा पार्ट 0 होऊन जाणार आहे. ए माझ्याकडे आहे. सी नेहमी कसं फाइंड करायचं, आलेली ए ची व्हॅल्यू आणि एक्स इक्वल टू प्रत्येक वेळेस 0 पुट करा. तिथून भेटतंय सी. असं लिहतो मी इथं. टू फाइंड सी पुट, नंतर मी पुट करायला लागलोय एक्स इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 0 अँड ए इक्वल टू 1/5. हे 1 इक्वल टू ए आहे 1/5, एक्स आहे 0, 0 स्क्वेअर प्लस 4 जर काढलं तर ते येणार आहे 4 प्लस. आता एक्स जर या ठिकाणी 0 पुट केलं तर 0 इंटू बी 0 प्लस सी. इथे राहणार आहे फक्त ह्या ब्रॅकेट मध्ये सी. 0 मायनस 1 ते भेटणार आहे -1. सो 1 इंटू 4 हे येणार आहे 4/5 प्लस मायनस -1 इंटू सी. आता सी जर फाइंड करायचं असेल तर अगोदर एडिशन सबट्रॅक्शन मधले इकडे शिफ्ट करा. हे प्लस 4/5 जर इकडे आलं तर होणार आहे -4/5. 1 मायनस 4/5 इक्वल टू -c.
आता परत ह्या 1च्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. परत हे क्रॉस मल्टिप्लिकेशन न सॉल्व्ह करा. 1 इंटू 5 5 मायनस 1 इंटू 4 4 1 इंटू 5 5 इक्वल टू मायनस सी. 5 मायनस 4 1/5 इक्वल टू मायनस सी. हे मायनस फक्त इकडे लिहा म्हणजे मायनस 1/5 इज इक्वल टू सी. तर सी किती भेटलं? सी भेटलं मायनस 1/5. आता बी कसं फाइंड करायचं? तर बी फाइंड करण्यासाठी ए ची व्हॅल्यू पुट करा, सी ची पण व्हॅल्यू पुट करा, एक्स तुमच्या मनावर काहीही पुट करा. फक्त कोणत्या एक्सच्या व्हॅल्यू पुट करायच्या नाहीत, तर ह्या दोन एक्स इक्वल टू 1 आणि एक्स इक्वल टू 0 त्या दोन व्हॅल्यू का पुट करायच्या नाहीत? तर मला फाइंड करायचं आहे बी. जर मी एक्स इक्वल टू जर 1 पुट केलं तर 1 मायनस 1 0 होणार आहे. 0 इंटू दिस 0 होणार आहे. बीच 0 व्हायला लागलं. बी ला 0 होऊ द्यायचं नाही म्हणून 1 पुट करायचं नाही. एक्स इक्वल टू जर 0 पुट केलं तर बी इंटू 0 हे 0 झालं, बीच 0 झालं. त्या दोन व्हॅल्यू सोडून एक्स ची कोणतीही व्हॅल्यू पुट करा आणि आलेल्या ए आणि सी च्या व्हॅल्यू पुट करून तिथून भेटते बी. आता एक्स ची कोणती व्हॅल्यू पुट करायची? नेहमी पुट करताना पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट करा जेणेकरून कॅल्क्युलेशन सिंपल जातील. मग एक्स इक्वल टू 0 तर मला पुट करता येणार नाही. एक्स इक्वल टू 1 पण मला पुट करता येणार नाही. एक्स इक्वल टू 2 पुट करा. सो टू फाइंड बी पुट एक्स इक्वल टू 2. परत ए आणि सी च्या पण व्हॅल्यू पुट करा. ए इक्वल टू 1/5 अँड सी इक्वल टू मायनस 1/5. एक्स असेल तर 2, ए 1/5, सी मायनस 1/5. इथून भेटते मला बी. सो हेर इज 1 इक्वल टू ए किती आहे? सो ए इज 1/5 एवढं कळेल. आता एक्स आहे 2, 2 स्क्वेअर 4 प्लस 4 8 प्लस बी मला फाइंड करायचंय. तर एक्स आहे 2, हे बी इंटू 2 येणार आहे. तर या ठिकाणी लिहितो मी 2b प्लस सी. पण सी आहे मायनस 1/5 प्लस मायनस 1/5. एक्स आहे 2, 2 मायनस 1. याचा आन्सर भेटलं 1. सो 1 इक्वल टू 1/5 इंटू 8 जर काढलं तर ते येणार आहे 8/5. सो 8/5. आता 1 इंटू दिस ब्रॅकेट आहे. मग 1 न जर मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर याच्यामध्ये चेंज होणार नाही. तर इथे येणार आहे प्लस 1 इंटू 2b प्लस 2b 1 इंटू मायनस 1/5. तर ते येणार आहे मायनस 1/5. इथून फाइंड करा बी. तर हे 1 इक्वल टू. आता या साईडला जर मी बघितलं तर या ठिकाणी हे 2 नंबर आलेत. तर मला नंबरचे एडिशन नंबर सोबत करता येणार आहे. तर पहिला नंबर आहे प्लस 8/5 आणि दुसरा नंबर आहे मायनस 1/5. हे 2 नंबरचे एडिशन मी करायला लागलोय. सो 8/5 मायनस 1/5 हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे. आन्सर शेवटी तुम्हाला सेम येणार आहे. पण क्रॉस मल्टिप्लाय करण्याच्या ऐवजी एक अशी प्रॉपर्टी होती a डिवाइडेड बाय x प्लस और मायनस b डिवाइडेड बाय x इक्वल टू. इथं डिनोमिनेटर x आहे, इथं डिनोमिनेटर x आहे. इफ डिनोमिनेटर इज सेम देन एडिशन ऑफ न्यूमरेटर. हा डिनोमिनेटर जर सेम असेल x तर या न्यूमरेटरचं एडिशन करा a प्लस और मायनस b.
इथं तसंच आहे. इथं डिनोमिनेटर आहे 5 एडिशन ऑफ न्यूमरेटर, सो 8 मायनस 1, तर हे येणार आहे 7/5. ह्याचा आन्सर प्लस 7/5 भेटणार आहे. ह्याचा आन्सर किती, तर प्लस 7/5 प्लस 7/5 प्लस 2b. आता इथून बी ला फाइंड करायचं असेल तर अगोदर एडिशन सबट्रॅक्शन मध्ये इकडे येणार आहे. तर हे प्लस 7/5 इकडे आलं तर ते झालं 1 मायनस 7/5 इज इक्वल टू 2b. परत हे क्रॉस मल्टिप्लिकेशन न सॉल्व्ह करा. तर 1 च्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 इंटू 5 5 मायनस 1 इंटू 7 7 1 इंटू 5 5 इट इज इक्वल टू 2b. मग या ठिकाणी b किती भेटणार आहे, तर 5 मायनस 7 मायनस 2 डिवायडेड बाय 5 इट इज इक्वल टू 2b. आता 2 2 इथं जरी कॅन्सल केले तरी चालतील, किंवा हे मायनस 2 डिवायडेड बाय 5 2 इंटू बी आहे. 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे आलं तर डिव्हिजन होणार आहे. सो इंटू 2 इट इज इक्वल टू बी. सो मायनस 1 वर काहीच नाही म्हणजे 1 राहिलं बी. मग बी किती भेटलं, तर बी भेटलं मायनस 1/5. Now put the values of A, B, C in equation number 1. So 1 divided by x minus 1 x square plus 4. A is 1/5 x minus 1 plus B is minus 1/5 x. आता हे प्लस आहे, हे मायनस आहे, प्लस मायनस मायनस 1/5 c डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4. आता हे प्लस मायनस या ठिकाणी मायनस होत नाही का, तर हे जे मायनस साइन आहे ते समोर अगोदर एडिशन सबट्रॅक्शन मध्ये मायनस कॉमन जर मी काढलं तर ते प्लस मायनस मायनस होणार आहे. आता खालचे कॅल्क्युलेशन सिंपल करण्यासाठी मी काय करणार आहे, प्रत्येक वेळेस तेच करायचं या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये. म्हणजे केस 3 मध्ये इंटिग्रेशन घेण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी प्लस मायनस सेपरेट होत आहे, प्लस मायनस अगोदरच सेपरेट करून घ्या. आता या ठिकाणी हे मायनस आहे, ह्या दोघांचा डिनॉमिनेटर यायला लागला आहे एक्स स्क्वेअर प्लस 4 ए प्लस बी डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. त्याला असं लिहिता येते a divided by x plus y plus b divided by x plus y. हे प्लस साइन डिनॉमिनेटरचा आहे, हे सेपरेट होत नाही. मग हे हा जो डिनॉमिनेटर आहे तो याला पण द्या मायनस याला पण द्या, तर इथे येणार आहे. आता प्लस न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर ह्याच्यामध्ये चेंज होणार नाही. ऍक्च्युली हे प्लस हे मायनस मायनस होऊन जाणार आहे. सो मायनस 1/5 मायनस 1/5 इंटू एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4. हा डिनॉमिनेटर याला पण द्या याला पण द्या. हे प्लस मायनस इथं मायनस झालं. सो मायनस 1/5 मायनस 1/5 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4. प्रत्येक वेळेस तेच करा. ज्यावेळेस इथं बी आणि सी च्या व्हॅल्यू पुट करताल तर या दोघांच्या मधलं साइन या ठिकाणी सेपरेट करा. म्हणजे हा डिनॉमिनेटर याला पण द्या याला पण द्या. 9 दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्या. इथं होतं 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू. नाउ इंटिग्रेट बोथ साइड्स. ही RHS आहे dx.
हे मायनस साइन फक्त सेपरेट करा आणि त्याच्यानंतर मी त्याचं इंटिग्रेशन घेतलं. सॉल्व दिस. इक्वल टू या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी मायनस आहे, प्लस असेल मायनस असेल, प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेट करा आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंट बाहेर घ्या. या ठिकाणी 1/5 हा कॉन्स्टंट आहे, याचं इंटिग्रेशन मला सेपरेट करायचंय, मायनस याचं मायनस त्याचं. तर 1/5 1 डिवाइडेड बाय x मायनस 1 dx मायनस 1/5 x डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 4 मायनस 1/5 1 डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 4 dx. प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट केलेत आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंट बाहेर घेतलेत. 1/5 हा लॉग न सॉल्व्ह होणार आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, मायनस 1/5. आता ह्याचं इंटिग्रेशन कसं घ्या, इथे x चा पॉवर 1 आहे, खाली x चा पॉवर 2 आहे, म्हणजे न्यूमरेटर मध्ये जे x आहे त्याचा पॉवर 1 न कमी आहे डिनॉमिनेटर मधल्या x च्या. तर हे लॉग न सॉल्व्ह होणार आहे, म्हणजे x स्क्वेअर प्लस 4 याचा डेरिव्हेटिव्ह काढा. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0, म्हणजे ते आलं 2x. x महत्वाचं आहे, वर आहे, पॉवर 1 न कमी असेल तरच ते लॉग न सॉल्व्ह होते, अदरवाईज नाही. मग ह्याचा आन्सर जर मला लॉग ऑफ मॉड x स्क्वेअर प्लस 4 लिहायचा असेल तर वर 2x प्रेझेंट पाहिजे, x आहे 2 नाही. मग काय करा, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. 2 न मल्टिप्लाय करा, 2 न डिवाइड करा, मायनस 1/5 dx. हे कशाने सॉल्व्ह होणार आहे, तर वर x नाही, वर x असतं तर मग ते लॉग न सॉल्व्ह झालं असतं. याचा जर मी डेरिव्हेटिव्ह काढला तर तोच येणार आहे 2x. x वर नाहीच तर ते लॉग न सॉल्व्ह होत नाही, कारण की x हा व्हेरिएबल आहे, त्यानं मल्टिप्लाय डिवाइड करता येत नाही. तर यासाठी x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा. सो x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. हे 1/5 log of mod x minus 1 minus 1 into 1 1 5 into 2 10. याचा डेरिव्हेटिव्ह 5 into 2 10. याचा डेरिव्हेटिव्ह वर आला, सो log of mod x square plus 4 मायनस 1/5 हे मल्टिप्लाय मध्ये इंटिग्रेशन इंटू. याचा फॉर्म्युला होता 1 बाय इंटिग्रेशन ऑफ 1 बाय x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. फॉर्म्युला होता 1 बाय a टॅन इनवर्स ऑफ x बाय a, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. a झालं या ठिकाणी 2, सो 1 बाय a टॅन इनवर्स ऑफ x बाय a इज 2 प्लस c ऍड करा. हे 1/5 log of mod x minus 1 minus 1/10 log of mod x square plus 4. हे minus 1 into 1 1, 5 into 2 10, tan inverse x by 2 plus c. दिस इज द फायनल आन्सर. सगळ्यांसाठी आता स्टेप सेम राहणार आहेत. मला काही एक्झाम्पल सांगतो मी, ते ट्राय करा. x plus 1 divided by x plus 2 x square plus 3. नाउ हे ट्राय करा एक्झाम्पल्स.
इंटिग्रेशन ऑफ डीएक्स. त्याला अगोदर पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करा. हा क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल, याचे तर फॅक्टर्स मला गिवन आहेत. एक्सचा पॉवर 1 आहे, फॅक्टर गिवन आहे. इथे एक्सचा पॉवर 2 या एडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी आहे. मग हा फॅक्टर गिवन नाही, हा क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल आहे, म्हणजे ह्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करा. एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस 2 एक्स स्क्वेअर प्लस 3 इक्वल टू, हा तर नॉर्मल फॅक्टर आहे. ये त्याखाली फॅक्टर एक्स प्लस 2 प्लस, हा क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल आहे, त्यासाठी पार्शियल फ्रॅक्शन होतं. बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर प्लस 3 इक्वेशन नंबर 1. याच्यानंतर सगळ्या स्टेप सेम राहणार आहे. ट्राय दिस. Second one is x minus 2 divided by x cube plus 1. आता या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, हे क्यूब मधलं इक्वेशन आहे. मग जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर bx प्लस सी मला अप्लाय करता येईल. इथे एकही फॅक्टर मला गिवन नाही, तर अगोदर याचे फॅक्टर्स पाडा. फॅक्टर्स कसे पाडायचे, तर माझ्याकडे एक फॉर्म्युला होता, ए क्यूब, इथं प्लस आहे म्हणून बी क्यूब, इथं मायनस असतं तर ए क्यूब मायनस बी क्यूब. फॉर्म्युला होता ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर माझ्याकडे आहे एक्स क्यूब प्लसच्या नंतर जे आहे ते क्यूब मध्ये लिहा, 1 चा क्यूब. इथं ए झालं एक्स, बी झालं 1, एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर, ए इज एक्स मायनस ए इज एक्स इंटू बी इज 1 1 स्क्वेअर. सो एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू एक्स एक्स 1 स्क्वेअर 1. तर एक्स मायनस 2 ह्याचे फॅक्टर्स भेटले, एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. आता हा क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल फॅक्टर झाला. याला पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करा. एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इक्वल टू, हा तर नॉर्मल फॅक्टर आहे, ए डिवायडेड बाय एक्स प्लस 1. आता हा क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल आहे, तर त्यासाठी घ्या प्लस बी एक्स प्लस सी डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. हे ब्रॅकेट या स्टेपला नाही टाकले तरी चालतील. ह्याच्यानंतर परत बाकी सगळं सेम. Third one is x minus 2 divided by x cube minus 1. आता या ठिकाणी x क्यूब प्लस 1 होतं, तर a क्यूब प्लस b क्यूबचं फॉर्म्युला अप्लाय केला. या ठिकाणी कोणता फॉर्म्युला, याचे जर फॅक्टर पाडायचे असतील तर फॉर्म्युला कोणता अप्लाय करावा लागणार आहे, तर a क्यूब मायनस b क्यूब, a मायनस b ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर माझ्याकडे आहे या ठिकाणी एक्स क्यूब मायनस 1 ला लिहा 1 चा क्यूब. मायनसच्या अगोदर जे आहे ते क्यूब मध्ये प्रेझेंट पाहिजे, मायनसच्या नंतर जे आहे ते पण क्यूब मध्ये प्रेझेंट पाहिजे. मग 1 ला लिहिलं मी 1 चा क्यूब, कारण की 1 चा पॉवर काहीही बनत असणार आहे. पण या ठिकाणी जर एक्स क्यूब मायनस 8 असतं, एक्स क्यूब मायनस 8 असतं, तर ह्याला लिहिलं असतं मी एक्स क्यूब मायनस 8 ला क्यूब मध्ये लिहा 2 चा क्यूब. ए इज एक्स मायनस बी इज 1
ए इज एक्स प्लस प्लस 1 स्क्वेअर. ए बी फक्त पुट करा. ज्या ज्या ठिकाणी ए आहे तिथे एक्स, बी असेल तर 1. एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स एक्स 1 स्क्वेअर दॅट इज द 1. मग एक्स मायनस 2 x2 मायनस 1 याचे 2 फॅक्टर भेटले. एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. आता याला पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करा. हा झाला क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल. हे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करा.